नको काय ते. तर ह्यात काय करतो आपण हे सांगा, सिरीजमध्ये फरक कितीचा सांगा? 4. इथे फरक 4, इथे फरक. हा कॉमन डिफरन्स सेम असतो कधी पण. हा डिफरन्स किती आहे? 4 4 4 सेम असतो. मग तो कधी 5 5 असेल, कधी 6 6 असेल, पण सेम असतो. यांच्यातलं सगळ्यात पहिलं पद कोणतं रे? तर कधी पण काय करतात, जे पहिलं पद असतं तुम्ही लिहायला घ्या बरं काही गोष्टी इथं. म्हणजे तुम्ही खूप एकदम फर्स्ट टाइम करताय आयुष्यात म्हणून ते सगळ्या गोष्टी लिहून देतोय. डायरेक्ट सांगायला मला फक्त 3 स्टेप लागतील सोडवून द्यायला, पण त्यात ते माहितीच नाही तर काय उपयोग नाही. करेक्ट ना? आपण ते मांडणी करू व्यवस्थितपणे. जे पहिलं पद आहे, पहिल्या पदाला आपण ए अक्षराने दर्शवतो. ते पहिलं पद ठीक आहे. त्यानंतर त्यांच्यातला जो कॉमन डिफरन्स आहे दॅट इज फरक. इंग्लिशमध्ये त्याला आपण डिफरन्सचा डी वापरतोय. कोणी सांगू शकतो कॉमन डिफरन्स किती आहे? 4. आणि किती पदांची बेरीज तो बोलतो आपल्याला? 60 पदांची बेरीज बोलतोय. तर आता ह्या ठिकाणी प्रश्नामध्ये n इज इक्वल टू घ्यायचं आहे 60. तो असंही आपण इथे लिहिला नाही तर प्रश्नात लिहिणारच आहे असं तसं तो. 60 पदांची आपल्याला बेरीज करायची. चला सांगायला ए म्हणजे काय सांगा? पहिलं पद. पहिलं पद किती आहे? 7 आहे. यांच्यातला कंटिन्युअस फरक कितीचा आहे? 4 4 चा फरक आहे. आणि किती पदांची बेरीज पाहिजे? 60 पदांची बेरीज पाहिजे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं श्रेणी म्हणजे हा फरक सेम पाहिजे. श्रेणी म्हणजे काय? फरक सेम पाहिजे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण जेव्हा इथं बेरीज तो आपल्याला विचारतोय, तर यांची बेरीज करण्याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, n/2 लिहायला चालू करा. n/2 कंसामध्ये 2a प्लस n-1 गुणिले d. बॉडमास वगैरेचा टॉपिक जरा व्यवस्थित जमतो. त्याला पुढच्या 2 स्टेपमध्ये आन्सर काढणं जमेल. ठीक आहे. लिहिला फॉर्म्युला. बेरीजसाठीचा फॉर्म्युला आपण टाकलाय. आणि मग ह्याच्यामध्ये किंमत सांगा आता. n इक्वल टू किती? 60. इथे 60 भरायचा. भागिले किती? 2. 2a. 2a म्हणजे a वाला पद किती आहे? 7 आहे. त्याला म्हणायचं 2 गुणिले 7 अधिक n ची किंमत सांगा. 60. इथेला 60 वजा 1 गुणिले डिफरन्स किती आहे? 4. किमती भरल्यात फक्त आपण. आणि आता पटापट सॉल्व्ह करायला घ्यायचं. 2 स्टेपमध्ये आन्सर निघालच पाहिजे आपलं ते. 60 ला 2 ने डिवाइड केलं 30. इथे येणार 30. हे पहिलं एक स्टेपमध्ये असं वाटेल का किती अवघड आलं? अवघड नाही, ते बेसिक बॉडमास आहे. ठीक आहे. इथं 30 आलं. आता कंसात सांगा हे 7 दुने किती रे? 7 दुने 14 प्लस 60 मधून एक गेला 59 आणि त्याला गुणिले किती आहे? 4. ओके. 30 36. मी फक्त कॅल्क्युलेशनसाठी स्टेप दाखवते. मी इथं पटापट फास्टमध्ये गुणाकार करून करू शकतो, पण दाखवतो सगळ्या स्टेप काय त्या. 30 कंसामध्ये इथं 14 अधिक पटापट गुणाकार करा. चला 4 9 36 6 चला 3 4 पंचे 20 आणि 3 23. ओके. शेवटची पायरी. शेवटची पायरी लिटरली शेवटची पायरी आता इथंच करून टाकू. चला ह्या 30चं 30 आणि इथं गुणिले या दोघांची बेरीज सांगा. 250 25 त्रिक 75. 25 त्रिक 75 आणि पुढच्या 2 शून्य टाकून द्या. 7500 आपला आन्सर असलं पाहिजे त्यांच्या बेरजेसाठीचं.